बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आपण सर्व इथे जमलात व सर्वांना त्यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। काय झालं असतं जन्मले नसते फुले, काय झालं असतं जन्मले नसते फुले, अशिक्षित असता सारा समाज, अशिक्षित असता सारा समाज, महिला असत्या चुलीजवळ, महिला असत्या चुलीजवळ आणि असती त्यांना ढगभर मुले, काय झालं असतं जन्मले नसते फुले, काय झालं असतं जन्मले नसते आंबेडकर, काय झालं असतं जन्मले नसते आंबेडकर, तोंडाला मळक ढुंगणाला झाडू परत आलं असतं, तोंडाला मळक ढुंगणाला झाडू परत आलं असतं, आपल्या महिलांना मुलींचं फक्त उपभोग झालं असतं, फक्त उपभोग झालं असतं। ज्यांच्यामुळे सन्मान मिळाला हे महापुरुष जन्मले, सन्मान मिळाला हे महापुरुष जन्मले, ज्यांच्यामुळे आज सूटबूट घालून नीट नेटके इथं मंडळी सारे जमले, इथं मंडळी सारे जमले। महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच स्त्रीवर वंदन करते, तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नम्र विनंती अभिवादन करते। उपासिका मान्यवर यांना जय भीम करते। मी सुधाताई अंताराम चहांदे रमाबाई बहुउद्देशीय संस्थेची अध्यक्ष आहे। मी इथे 26 वर्षापासून राहत आहे, तेव्हापासून 26 वर्षापासून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी करत असतो। तसेच सावित्रीबाई फुले जयंती, रमाबाई जयंतींचा कार्यक्रम ही सर्वांसोबत घेत असतो आहे की संस्थेची स्थापना 2018 मध्ये करण्यात आलेली आहे। सगळ्यांचे परिचय देऊ इच्छितो। उद्घाटक आयुष्यमान बाळू घोटमारे इथे उपस्थित आहेत, ग्रामपंचायत सदस्य, सह उद्घाटक आयुष्यमती शिल्पा सेलोकरताही ग्रामपंचायत सदस्य, प्रमुख पाहुणे आयुष्यमती वंदना नगराडे ग्रामपंचायत सदस्य, प्रमुख वक्ते आयुष्यमान प्राध्यापक चौधरी सर, सहाय्यक प्राध्यापक हिस्लॉप कॉलेज, तसेच मंचावर उपस्थित डॉक्टर पिल्लवान सर, ही कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान वसंतरावजी धनविजय। सर्वप्रथम सर्वांना जय भीम। रमाई बहुउद्देशीय संस्था शिर्डीनगर, आताच या संस्थेच्या अध्यक्षा वंदना मॅडम आपल्याला या ठिकाणी सांगू चुकले आहे की 28 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि 28 वर्षापासून या शिर्डीनगर या रमाई बहुउद्देशीय संस्था विविध प्रकारच्या अशा जयंत्या, उत्सव आणि मंडळ असे साजरे करत आहे। त्यानिमित्त आज मला इथे पहिल्यांदा हा मौका मिळालेला आहे, त्याबद्दल मी त्या मंडळाचे आभार मानतो। सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध यांना माझे विनम्र अभिवादन। क्रांतीवीर ज्योतिबा फुले, जसं सरांनी सांगितलं की काय झालं असतं जर ज्योतिबा नसते, त्याच आंबेडकरांना घडवणारे प्रथम म्हणजे ज्योतिबा यांना सुद्धा माझे विनम्र अभिवादन। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिका, संघटित व्हा आणि आपला विकास करा। ग्रामपंचायत मध्ये एक सदस्य म्हणून काम करत आहेत। त्यांनी अल्पशा शब्दामध्ये जास्त वेळ न घेता त्यांनी संक्षिप्त शब्दामध्ये आपले विचार आणि सामोरही या कार्यक्रमाचा आहावा इतरत्र व्हावा अशी त्यांनी इच्छा दर्शवलेली आहे। बरेचदा आपण शासकीय, निमशासकीय ग्रामपंचायतमध्ये सुद्धा पिढ्यानपिढ्या एक असं वयस्क लोकांना पाहत आलो आहोत
पण आता काहीतरी एक बदल झालेला आहे की तिथं आपले समस्या, आपले विचार, आपले मार्गदर्शन या मग आपले काही सुझाव आहेत ते ऐकण्याकरता कुठं ना कुठं आता युवा पिढी सुद्धा समोर आलेली आहे. आणि नक्कीच युवा पिढीमुळे आपलं परिसराचं आणि आपल्या घराचं, जिथं आपण राहतो तो परिसर आणि तो गाव एक चांगल्या प्रकारे स्वच्छ, सुशिक्षित आणि बेरोजगार मुक्त होईल अशीच युवांकडून अपेक्षा. कार्यक्रमाला परत गती प्रदान करताना आजचे सहउद्घाटक आयुष्यमती शिल्पा सेलोकर, ग्रामपंचायत सदस्य, त्या सुद्धा आपल्या ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांचे सुद्धा विचार या विचारमंचावरून आपण नक्कीच ऐकू. तर त्यांना परत मी सूचना करतो आहे की या विचारमंचावरून त्यांनी सुद्धा आपल्या विचारांचं प्रदान करावं. महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 31व्या जयंतीनिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. ज्या पद्धतीत भाऊ बोलले आता महिलांसाठी, तर माझंही म्हणणं असं आहे की महिलांनी आता चूल आणि मूल हेच नाही बघायचं, तर स्वतःच्या पायावर आता उभ्या व्हा आणि स्वतः घडा काहीतरी. आणि प्रत्येक पदोपदी मी तुमच्या सोबत आहे. आता तुम्ही तर मला लहानाची मोठी होतपर्यंत तुम्ही सगळ्यांनी मला बघितलंच आहे, त्याच्यामुळे मी पदोपदी तुमच्या सोबत आहे. बस हे 2 शब्द बोलते आणि ठेवते. कार्यक्रम म्हटलं तर फक्त सांस्कृतिकच नाही, तर विचाराची देवाणघेवाण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण आपली पिढी ही कुठं ना कुठं घडणार नाही. त्यामुळे आपल्याला विचार जे आहेत हे विचार मंचावरून ऐकावेच लागणार, इच्छा असो अथवा नसो. कार्यक्रमाला गती प्रदान करताना आपण आजचे प्रमुख वक्ते ज्यांना ऐकण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत आणि त्यांना आपण त्याच कामाकरता बोलवलं आहे की त्यांच्याकडे जी विचाराची पुंजी आहे, जी साठवून ठेवलेली आहे, तर ती एका जे जाणाऱ्या प्रवाहातल्या पाण्यासारखं आपल्यामध्ये पसरावं. आणि संकल्पना तर आहेच की 2 कान आपल्याला दिलेले आहेत, तर त्याची संकल्पना जनरली 90% लोकांना एकच माहीत आहे की एका कानाने ऐका आणि दुसऱ्याने सोडून द्या. पण त्यामध्येच जसं पाटाचं पाणी कुठून तरी कालव्यातून निघते आणि कुठं जाते माहीत होत नाही, पण त्या कालव्यामध्ये कितीतरी छोटे छोटे कालवे असे असतात की त्या कालव्याच्या त्या नाल्यांच्या माध्यमातून तो पाणी कुठं ना कुठं चांगल्या कामासाठी जातो, शेतीसाठी जातो आहे, तर त्यामुळे आपलं उत्पादन होतो आहे, खायला मिळतो आहे. तर या 2 कानाची संकल्पना तेच आहे, सोडा पण जे कामाचं नाही ते सोडा. आणि ज्यापासून आपल्या परिसराचं, आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, जिल्ह्याचं, देशाचं भलं जर होत आहे, तर अशा गोष्टी गाडून ठेवा, साठवून ठेवा की ज्यामुळे सर्वांचं विकास आणि सर्वांचं फायदा होईल. जास्त वेळ न घेता आजचे प्रमुख वक्ते आयुष्यमान प्राध्यापक अजय चौधरी सर, सहाय्यक प्राध्यापक हिस्लॉप कॉलेज नागपूर, यांना मी सूचना करतो आहे की त्यांनी या विचारमंचावरून आपले विचार प्रदान करावे. सगळ्यांना जय भीम. मला ऐकून आलं, सगळ्यांना जय भीम. कारण की आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, उद्याही आहे, 2-3 तासानंतर तो खूप महत्त्वाचा दिवस बनणार आहे. करुणाचे सागर तथागत गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. तसेच मंचावर उपस्थित बाळू घोडमारे, शिल्पा सोललकर, वंदना नगराळे, वसंतराव धनविजय, डॉक्टर श्रीकांत सहारे यांना पण अभिवादन. मला आज तसं मी हिंदीमध्ये बोलत असतो, माझी मराठी तेवढी छान नाही आहे, पण तरीसुद्धा इथे सगळे उपस्थित आहेत ते सगळे मराठीमध्ये बोलत होते एकमेकांशी. तर मलाही आज असं वाटलं की आपण पण मराठीमध्ये बोलायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जी मला खूप महत्त्वाची वाटली ती म्हणजे अशी की मंचावर जे आहेत 2 आपल्या महिला बसलेल्या आहेत. प्रत्येकदा असं होत असतं की
जेव्हाही मंचावर बोलवण्यात येत असतं तर पुरुष मंडळी बसलेले दिसतात आणि ज्या विचारांची चर्चा आपल्याला इथे करायची आहे की तुम्हाला ऐकून घ्यायचं आहे, जसं की पहिले ते म्हणाले की विचार म्हणजे तुम्हाला ऐकावं लागते, म्हणजे ही पण एक परिस्थिती आहे की आपल्याला विचार ऐकायची सवय नसते, तर विचार ऐकून घ्यावं लागेल. जर ज्या विचारांना आपण घेऊन चालण्याचा प्रयत्न करतो आहे तो समतेचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंनी ठेवलेला आहे, त्या विचारांचाच एक चित्रण म्हणून आपण आपल्या स्त्रियांना इथे बघतो आहे की या मंचावर ते उपस्थित आहेत समानतेच्या आधारावर. मी तुम्हा सगळ्यांना जे आहे बाबासाहेब काय होते किंवा फुले काय होते असं मी काही सांगायला नाही आलो आहे. खरं म्हणायचं तर मी काहीच असं काही संभाषण देण्याकरता आलो आहे अशातलाही भाग नाही आहे. पण या प्रोग्राममध्ये बघून मला स्त्रिया इथे सगळ्यात जास्त जास्त प्रतिशतमध्ये दिसत आहेत, तर त्याकरता मला खूप आनंद होतो आहे. कारण की स्त्रियांचा सहभाग म्हणजेच एक गोष्ट महत्त्वाची आहे की परिवर्तनाची जी लहर आहे किंवा परिवर्तनाचा जो वाव आहे तो कुठेतरी गतीनं आता सुरू होणार आहे किंवा सुरू होत आहे असं मला तरी कुठेतरी दिसून येतं. म्हणून ज्या विचारांना पकडून आपण इथे बोलायला सुरुवात केलेली आहे आणि ज्यांच्याबद्दल आपण बोलायला सुरुवात करतो, आपल्याला ही गोष्ट समजून घ्यावं लागेल की जे विचारक आहेत, ज्यांनी समाज सुधारणा किंवा समाज परिवर्तन चे विचार मांडणी केले, ज्या विचारांची त्यांनी मांडणी केली, त्यांचं ध्येय काय होतं, त्यांचं काय बेसिक होतं ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. म्हणून मी दोन मुद्दे जे आहेत तुमच्यासमोर ठेवणार आहेत. कारण की 9:30 वाजलेले आहेत. मला वाटत नाही की आपल्याला विचार म्हणजे आत्मसात करायला खूप त्रास जातो एका प्रकारे, कारण की ऐकण्याची आपल्याला सवय नसते. आपल्याला विचार म्हणजे अशा प्रकारचे विचार जे परिवर्तन आणू शकतील तर त्याला आत्मसात करायला खूप त्रास जातो. पण जेव्हा मी बाबासाहेबांकडे बघतो, फुलेंकडे बघतो, तर खरोखरच हा प्रश्न माझ्यासमोर निर्माण होतो की जेव्हा त्यांनी हा विचार समाजासमोर ठेवायला सुरुवात केली असेल तर त्या विचारांना त्यांनी कसं काय आत्मसात केलं असेल. आणि या गोष्टीला पकडून मी तुमच्यासमोर फक्त 2 मुद्दे मांडणार आहे आणि जास्त वेळ घेणार नाही. पहिला मुद्दा हा आहे की बाबासाहेबांची जे चळवळ आहे, बाबासाहेबांनी जे चळवळ सुरू केलेली आहे त्याचा आधार महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीशी संबंधित आहे. मग जर का ही गोष्ट बरोबर असेल तर प्रश्न असा निर्माण होतो की जातीव्यवस्थाला तोडण्याची मोहीम, जातीव्यवस्थाला तोडण्याचं बिगुल किंवा त्याला जातीव्यवस्था तोडण्याचा जो बुलंद आवाज आहे त्याला सुरू करण्याची सुरुवात कोणी केली. या गोष्टीवर जेव्हा मी चर्चा करत असतो आपल्या सहपाठी आणि इतर मित्रांबरोबर किंवा काही चळवळीच्या कार्यकर्त्यांबरोबर सुद्धा, तर मला प्रत्येकदा ही गोष्ट सांगण्यात येत असतं की जातीव्यवस्थेची जी सुरुवात आहे किंवा जाती तोडण्याची जी मोहीम आहे ती चळवळ जी आहे अजून कोणी नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली आहे असं प्रत्येकदा आपल्याला नमूद करण्यात येत असतं. पण मला असं वाटतं जेव्हा मी त्यांना विचारतं की असं कसं तुम्ही बोलत आहे, तर ते सांगतात की सगळ्यात जास्त जातीच्या विरोधात बोलणारे लोक कोण किंवा सगळ्यात जास्त जाती तोडण्याचा विचार ठेवणारे लोक कोण. तर हे प्रत्येकदा जेव्हा आपण त्याचा बघण्याचा प्रयत्न करतो तर त्यामध्ये बुद्धिस्ट समाज किंवा दलित समाजाचा समावेश दिसतो, मोठ्यांदा आपल्याला ते दिसत असतं. पण मी जेव्हा त्यांना हे विचारतो की बाबासाहेब आंबेडकरांनी जर का जातीव्यवस्था तोडण्याची ही चळवळ चालवली आहे तर मग महात्मा फुलेंनी काय चालवली आहे. मग दुसरा प्रश्न असा येतो की का महात्मा फुले दलित होते का, शाहू महाराज दलित होते का किंवा पेरियार दलित होते का, अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. आणि दुसरा जो कन्फ्युजन म्हणायला पाहिजे जे समाजामध्ये पसरलेला आहे तो संकल्पनेचा आहे. जेव्हाही शूद्र या शब्दाचा उल्लेख येत असतो तर पटकन शूद्राचा अर्थ जे आहे दलितांशी जोडला जात असतो. वर्तमान काळामध्ये सुद्धा दलित हा शब्द जे आहे शूद्रांशी संबंधित नाही आहे याचा कोणी आकलन करत नाही. म्हणजेच काय आपल्याला दिसून येतं की जेव्हा आपण शूद्र असं म्हणत असतो
तर ते निरंतर शेड्यूल कास्ट किंवा दलितांशी जोडल्या जात असतात. पण वर्तमान काळामध्ये जर का शूद्राची परिभाषा आणि शूद्र कोण आहे असं म्हटलं तर त्याची परिभाषा ओबीसीमध्ये जात असतं, अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये. तर मग जर का मी म्हणणार की फुलेंनी जे आहे ती मुवमेंट चालू केली, फुले जे जाती तोडण्याची चळवळ सुरू केली, पेरियारनी जाती तोडण्याची चळवळ सुरू केली, किंवा शाहू महाराजनी जाती तोडण्याची ही मोहीम सुरू केली, तर हे सगळेचे सगळे ओबीसी समाजातले होते. म्हणजेच जाती तोडण्याची मोहीम जी आहे दलित समाजाने किंवा बुद्धिस्ट समाजाच्या लोकांनी केलेली अशातला भाग नाही. ती वेगळी गोष्ट आहे की ओबीसी समाजातला जो वर्तमान काळातला जो ओबीसी समाज आहे आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून तो शूद्र कम्युनिटीचा आहे, या समाजाला जाती तोडणं किंवा जाती तोडण्याची जी चळवळ आहे त्याचे जे रूट्स आहेत ते त्या समाजामध्ये रुजलेले आहेत. या गोष्टी करता त्यांच्याकडे कदाचित अवेअरनेस आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून हा मुद्दा आपल्यासमोर येतो. दुसरा मुद्दा बाबासाहेब आंबेडकरांना पकडू. बाबासाहेब आंबेडकरांनी जे आहे जाती तोडण्याची मोहीम किंवा जाती तोडण्याची जे चळवळ चालवली ती फुलेंकडून घेतली. म्हणजे आजच्या वर्तमान काळामध्ये बघायला तर ओबीसीकडून घेतली, अदर बॅकवर्ड क्लासेसकडून घेतली. आणि तीच चळवळ जी ओबीसींनी चालवली होती तीच चळवळ जी आहे दलित समाजाच्या लोकांनी त्याला समोर घेण्याचा प्रयत्न केला. ती वेगळी गोष्ट आहे की इतिहासामध्ये कशा प्रकारे कोणत्या गोष्टी प्रेझेंट करण्यात आलेल्या आहे त्या गोष्टीची चेतना किंवा त्या गोष्टी आमच्या ओबीसी बांधवांकडे पोहोचले की नाही पोहोचले हा वेगळा प्रश्न आहे. म्हणून जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा ही चळवळ चालवली आणि त्यांना जेव्हा ही गोष्ट समजली की मी त्याला हिंदू या धर्माशी संबंधित नाही बोलत. जर तुम्ही हिंदू या शब्दाला बघत असाल तर मला असं वाटतं हिंदू या शब्दाचा उल्लेख आणि या संकल्पनेला समजून घ्यायचा असेल तर आपल्याला असं दिसतं की हिंदू हा धर्म जे आहे हा आधुनिक भारताचा नवीन धर्म आहे, हा काही जुना धर्म नाही आहे. कारण की हिंदू या शब्दाची उत्पत्तीच 1911च्या काळामध्ये झालेली आहे आणि हा शब्दसुद्धा जे आहे पर्शियन आहे, बाहेरच्या लोकांनी दिलेला हा शब्द आहे. म्हणून हा प्रश्न निर्माण होतो की हिंदू जर का हा शब्द बाहेरच्या लोकांनी दिलेला आहे तर याच्या अगोदर या धर्माचा नाव काय होता. आणि म्हणून जेव्हा आपण याचं विश्लेषण जेव्हा करत असतो, तुम्ही जितकेही पुस्तकं वगैरे वाचन कराल किंवा ज्याही गोष्टीला तुम्ही हात लावाल तर तुम्हाला असं दिसेल की या धर्माचा पहिल्यांदा जो नाव होतो त्याला आपण ब्राह्मणिकल रिलिजन म्हटलेलं आहे, ब्राह्मणवादी धर्म म्हटलेला आहे. जेव्हा मी ब्राह्मणवादी धर्म म्हणतोय याचा अर्थ असं नाही आहे की मी ब्राह्मणांना चौकटीत ठेवतोय. ब्राह्मणवादी धर्म म्हटलं किंवा ब्राह्मणवाद म्हटलं किंवा ब्राह्मण व्यवस्था म्हटलं तर ती एक विचारधारा आहे. काय आहे ती? एक विचारधारा. अशा प्रकारची विचारधारा ज्यामध्ये आपण सगळेच सामील होत असतो, त्या व्यवस्थेमध्ये आपला हातभार देत असतो. कोणतीही व्यवस्था त्यापर्यंत चालत असते ज्यापर्यंत आपण स्वतःचा कॉन्ट्रीब्युशन देत नाही, आपला स्वतःचा योगदान देत नाही. बाबासाहेबांनी या ब्राह्मणी धर्माला सुधारण्याचा किंवा त्यामध्ये सुधार आणण्याचा प्रयत्न केला, पण ते कुठेतरी त्या धर्माला सुधार आणण्यात जे आहे यशस्वी झाले नाही. आणि म्हणून 1956मध्ये त्यांनी जे आहे धर्मांतर घेतला. आता प्रश्न असा निर्माण होतो की बाबासाहेबांनी बुद्धिझम घेतला, 1956मध्ये त्यांनी धर्मांतर घेतला, तर त्याच्या मागचा कारण काय होता आणि त्या मागची काय भूमिका राहिलेली होती. बाबासाहेबांना ही गोष्ट माहीत होती. जेव्हा बाबासाहेबांनी जेव्हा महात्मा फुलेंचा अभ्यास केला तर त्यांना ही गोष्ट समजली की समाजामध्ये जर का इवन फुलेंना ही गोष्ट समजली की जेव्हा समाजामध्ये जर का परिवर्तन आणायचं असेल तर त्यामध्ये स्त्रियांचा समावेश असणं खूप गरजेचं आहे. का स्त्रियांचा समावेश असणं गरजेचं आहे? कारण की स्त्रिया जी आहेत ती सामाजिक रचनेला घडवते, ती समाजाची नीव ठेवते. आणि म्हणून समाजामध्ये जर का स्त्री मुक्त झाली तर या समाजामध्ये जे आहे परिवर्तन करण्याची जे मोहीम आहे, परिवर्तन करण्याची जी तीव्रता आहे ती खूप जोराने होणार,
खूप स्पीडी होणार. आणि म्हणून जेव्हा सावित्रीबाई फुलेंनी इथल्या शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब किंवा ओबीसी समाजाच्या स्त्रियांना शिक्षण देण्याची मोहीम महात्मा फुलेंच्या माध्यमातून केली, तर सगळ्यात पहिले त्यांनी बाहेर निघत असताना पितृसत्तेला आव्हान केला. म्हणजे जेव्हाही एखादी स्त्री घराच्या बाहेर पडत असते आणि चळवळीमध्ये सामील होत असते, ती सगळ्यात पहिले जे आहे पितृसत्तेला जे आहे प्रश्न निर्माण करते. काय करत असते? पितृसत्तेला प्रश्न निर्माण करते. कारण की वर्तमान काळामध्ये जर का आपण बघायला गेलं, इथे सगळ्या माझ्या भगिनी सगळे बसलेले आहेत, त्यांना उद्देशून मी म्हणतोय की जेव्हा तुमच्यासारख्या स्त्रिया जेव्हा बाहेर पडत असतात, म्हणजेच ते पितृसत्ते व्यवस्थेला ज्याचा ब्राह्मणीकरण झालेला आहे त्याच्यावर प्रश्न निर्माण करतात. आणि म्हणून फुलेंना ही गोष्ट माहीत होती की जर का या देशातून समतावादी विचारधाराची प्रस्थापना करायचं असेल तर स्त्रियांनाच समोर करावं लागेल. म्हणून त्यांनी 1848मध्ये जे आहे पहिल्यांदा जे आहे मुलींकरता शाळा ओपन केली. कोणी हा प्रश्न निर्माण करत नाही, मुलांसाठी पण ते करायला पाहिजे होतं, पण त्यांनी मुलींसाठी जे आहे पहिल्यांदा शाळा ओपन केली. कारण की त्यांना माहीत होतं की जर का आपल्याला समाजामध्ये परिवर्तन आणायचं असेल तर आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा पहिले समता आणावी लागेल. आपल्या कुटुंबामध्ये म्हणजे घरची जे मुलगी आहे, घरची जे काय म्हणतात त्याला बायको आहे, घरची जे बहीण आहे, यांच्यामध्ये जे आहे समतेचा विचार आपल्याला प्रस्थापित करावा लागेल. म्हणजे ते कुटुंबातून सुरू व्हायला पाहिजे. ही गोष्ट त्यांना माहीत होती. पण जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना ही गोष्ट समजली तर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणाले की मला जर का या समाजामध्ये परिवर्तन आणायचं असेल आणि या समाजामध्ये जे आहे जातीव्यवस्था तोडायची असेल तर त्याकरता जे आहे स्त्रियांना प्रतिनिधित्व करून जे आहे या चळवळीचा भार आपल्या स्वतःचा अंगावर घ्यावा लागेल. म्हणजे बाबासाहेब काय म्हणत होते की माझ्या चळवळीचा अँटीकास्ट मुवमेंट, जाती तोडण्याची ही जी चळवळ आहे त्याचा जो बॅकबोन आहे ती स्त्री आहे, असं बाबासाहेब म्हणाले. ज्यापर्यंत स्त्री जे आहे आपल्या घरातून किंवा या कर्मकांडातून या प्रकारच्या गुलामीतून मुक्त होत नाही, त्यापर्यंत समाजामध्ये जे आहे कोणत्याही प्रकारचा बदलाव येऊ शकत नाही. ही गोष्ट जेव्हा त्यांना समजली, म्हणजेच काय म्हणणं आहे की जेव्हा त्यांनी धर्मांतर घेतला तर बाबासाहेबांनी ही गोष्ट समजली होती की बुद्धिझमच एक अशा प्रकारचा धर्म नाही म्हणत आहोत, धम्म. कारण की बाबासाहेबांनी धर्म आणि धम्मामध्ये फरक केलेला आहे. धम्म म्हणजे म्हणायला गेलं तर धम्म म्हणजे जिथे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी जे आहे संबंध ठेवतो, प्रेमाचा संबंध ठेवतो, म्हणजेच कसं आहे मैत्रीचा संबंध ठेवतो, माणसाला माणूस समजत असतो, त्याला आपण धम्म म्हणतो. आणि जर का धर्म म्हणायचं असेल तर धर्माची संकल्पना आपण जर का काढायला गेलो तर धर्म म्हणजे तो जो जगाची उत्पत्ती सांगत असतो की जगाची निर्मिती कशी झालेली आहे. आणि म्हणून आपण बुद्धिझमला धर्म न म्हणता धम्म म्हणायला काही हरकत नाही. कारण की धम्माचीच डेफिनेशन बुद्धायन इज धम्मा किंवा बुद्धायन इज धर्म न म्हणता पालीमध्ये बुद्धायन इज धम्मच म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा आपण या गोष्टीचा वाव घेतो, या गोष्टीला समजण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तर बाबासाहेबांनी जे आहे बुद्धाचा धम्म घेतला, धम्म परिवर्तन केला आणि केल्यानंतर त्यांना हे समजलं की बुद्धिझमच एक प्रकारचा धम्म आहे ज्यामध्ये स्त्री आणि पुरुषांना ज्या समानतेचा हक मिळेल किंवा समानता मिळेल. आता असं का झालं? जाती व्यवस्थेच्या चौकटीमध्ये बघायला गेलं तर तुम्हाला ही गोष्ट समजून येणार की स्त्रीची कोणतीही जात नाही आहे, पुरुषांची जात आहे. पुरुष कुणबी आहे, पुरुष महार आहे, पुरुष बुद्धिस्ट आहे. मी महार आणि बुद्धिस्टमध्ये फरक करतोय. महार म्हणजे जो अजूनही जाती व्यवस्थामध्ये अडकलेला आहे तो महार, आणि बुद्धिस्ट जो जाती व्यवस्थेतून बाहेर आलेला आहे. तर पुरुष अजूनही जे आहे कुणबी आहे, पुरुष अजूनही जे शिंपी आहे, तेली आहे, पुरुष अजूनही सुद्धा जे आहे काय म्हणायला पाहिजे आपल्याला माडी आहे. अशा
प्रत्येक जे जाती आहेत जातीच्या अनुषंगाने जर का बघायला गेलं तर पुरुषांचा विभाजन आहे जातीच्या आधारावर, स्त्रियांचा नाही. स्त्रियांना जातीच्या चौकटीत तेव्हा मांडण्यात गेलं जेव्हा स्त्रियांची ओळख जी आहे पुरुषांच्या माध्यमातून झाली. काय म्हणतोय? पुरुषांच्या माध्यमातून झाली. स्त्रियांची ओळख जी आहे पुरुषांच्या माध्यमातून झाली, नाहीतर स्त्रियांना जात नाही. तर जाती व्यवस्था जर का तोडायची असेल, जाती व्यवस्थेचा बिगुल, कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर घेतला तर जाती व्यवस्था तोडण्याकरता घेतला. त्यांचं असं म्हणणं होतं की जर आपण धर्मांतर घेतलं तर त्यामध्ये जाती किंवा जात नावाची वस्तू त्यामध्ये कशी कोणत्याही प्रकारे जिवंत राहणार नाही. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा एखादा व्यक्ती स्वतःला बुद्धिस्ट म्हणून किंवा बुद्धिझम ग्रहण करत असतो त्यामध्ये सुद्धा लैंगिकता म्हणजे स्त्री आणि पुरुष या प्रकारची पण जी डिफरन्शिएशन आहे, विभाजन आहे, तेही बुद्धिझममध्ये नाहीसारखं होत असतं. म्हणजे त्यामध्ये बुद्धिझममध्ये स्त्री बुद्धिस्ट आहे, पुरुष बुद्धिस्ट आहे, अशातला पण विभाजन नाही. म्हणजे बाबासाहेबांना ही गोष्ट माहीत होती की जेव्हा आपण बुद्धिझम घेतोय तर स्त्री जी आहे त्यामध्ये प्राथमिकता बनेल. म्हणजेच मला काय सांगायचं आहे की जर का आपल्याला जाती व्यवस्था तोडायची असेल आणि स्त्रीच्या माध्यमातून स्त्री जर का समोर होत असेल जिला जात नाही आणि तिच्या माध्यमातूनच जे आहे एखाद्या व्यक्तीची ओळख निर्माण होत असेल, जसं जर का माझ्या आईचं नाव जर का झुलन असेल आणि मी जर का माझ्या आईचं नाव अजय झुलन करतोय, तर एक प्रकारची जी आहे स्त्रीवादी जो दृष्टिकोन आहे किंवा स्त्रीला समोर ठेवून जेव्हा माझा नाव किंवा माझ्या प्रत्येक प्रकारचा वर्तन म्हणा, माझी क्रिया म्हणा, माझ्या प्रत्येक प्रकारचे जे ॲक्शन्स आहेत ते त्या प्रकारे जर का निर्माण होतील तर माझ्या आईला जर का जात नाही आहे तर मग ती जात कशी राहणार? समजलं? म्हणजेच जाती व्यवस्थाची निर्मिती जी आहे स्त्रियाच्या शरीरावर नियंत्रण करून निर्माण करण्यात आलेली आहे. त्यावर खूप सारे असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे सिद्धांत आहेत, संकल्पना आहेत आणि वास्तविकतेच्या आधारावरही जर का तुम्ही त्याचं विश्लेषण करायला जाल तर ते तुम्हाला दिसून येणार. म्हणून बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतर घेतलं तर त्यांना ही गोष्ट माहीत होती की स्त्रीला जर समतेच्या आधारावर आपण म्हणजे व्यवस्था बुद्धिस्ट व्यवस्था जी आहे जर का ती व्यवस्थामध्ये समता जर का आली आणि स्त्री आणि पुरुषमध्ये समता आली तर नक्कीच या समाजामध्ये परिवर्तन येऊ शकतो असा बाबासाहेबांना वाटलं. पण खरोखरच बुद्धिस्ट समाजामध्ये स्त्री आणि पुरुषांमध्ये समता आली का हा प्रश्न मी तुम्हा सगळ्यांसमोर ठेवतो. म्हणजेच काय म्हणायचं आहे, बुद्धिस्ट समाजाची जी स्त्री आहे तिला हे आत्मसात किंवा परीक्षण करावं लागेल बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून की खरोखरच ती मुक्त झालेली आहे का. या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. या प्रश्नाची उत्तरे जे आहे तुम्ही इथे बसलेले सगळ्या माझ्या बहिणी जे आहेत, लहान मुली आहेत, त्यांनी या प्रश्नाची उत्तर शोधायला पाहिजे. तिसरा मुद्दा जे मी तुम्हासमोर घेतोय, बाबासाहेब म्हणायचे की तुम्ही बुद्धिस्ट झाल्यानंतर जे आहे जर का तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार होणार, कोणत्याही प्रकारचा जे आहे जातीगत अत्याचार होणार किंवा तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा शोषण होणार तर विश्वामधले जितके पण बुद्धिस्ट कंट्रीज आहेत ते तुमच्या मदतीकरता धावतील असं बाबासाहेबांचा उद्गार होता. मला कुठेतरी वाटतं की बाबासाहेब जे आहे फेल झाले का. मला असं वाटतं की बाबासाहेब फेल झाले का. जर का मी या उद्गाराला पकडू आणि या गोष्टीचं विश्लेषण करायला जाऊ तर बुद्धिस्ट समाजावर जातीगत कित्येक प्रकारचे अत्याचार होत असतात, पण कोणत्याही प्रकारचा जो आहे विश्वातला कोणताही जो बुद्धिस्ट कंट्री आहे अशी धावताना दिसत नाही. म्हणजे बाबासाहेब कुठेतरी चुकले का असं जर का मी म्हणणार तर तुम्हाला कुठेतरी बोचल्यासारखं वाटणार, कुठेतरी असं वाटणार की बाबासाहेबांनी मी प्रश्न निर्माण करतो. नाही, प्रश्न निर्माण करण्याची जी मोहीम आहे की प्रश्न निर्माण करण्याची जी अवस्था आहे ते तुमच्यातून आलेली आहे. कशी आलेली आहे? कारण की बुद्धिस्ट झाल्यानंतर आपल्याला काय दिसून येतं की बुद्धिस्ट झाल्यानंतर आपण दोन्ही प्रकारच्या कर्मकांड, दोन्ही प्रकारच्या ज्या रीतिरिवाज आहे ते पालन करताना दिसून येतो.
म्हणजे जेव्हा फॉरेनचा जापनीज कंट्रीचा कोणी बुद्धिस्ट येतो, चायनीज कंट्रीजचा कोणी बुद्धिस्ट येतो, थायलँड कंट्रीजचा कोणी बुद्धिस्ट येतो, तर इथे आल्यानंतर त्याला समजतच नाही की हे बुद्धिस्ट आहेत की नाही आहेत. मी जेव्हा संशोधन करायला कोल्हापूरला गेलो होतो, नागपूरमध्ये सुद्धा मी काही गोष्टींचे काही लोकांची मुलाखती घेतली आणि माझ्या जे ओबीसी समाजचे माझे जे बांधव आहेत, मित्र आहेत किंवा बहिणी आहेत, त्यांच्याशी जेव्हा मी चर्चा केली की का हो तुम्हाला असं वाटतं का की बुद्धिस्ट समाज जे महार समाज जो बुद्धिझममध्ये कन्व्हर्टेड झाला त्यांच्यामध्ये एक नवीन ओळख निर्माण झाली, तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला पण समजत नाही की हे खरोखरच बुद्धिस्ट आहेत की नाही आहे. म्हणजे त्यांचं काय म्हणणं होतं की एकीकडे हा समाज जे आहे ज्या गोष्टी त्यांच्या पिढ्यांनी सोडून दिलेल्या आहे ते लपून लपून कर्मकांड करताना दिसून येतं आणि दुसरीकडे समोर येत असताना तो बुद्धिझमचा पण आव्हान घेत असतं. म्हणजेच काय आहे, त्यांची जे ड्युएल आयडेंटिटी आहे ही ड्युएल आयडेंटिटी आम्हाला म्हणजे आम्हाला समजून येत नाही की खरोखरच ते बुद्धिस्ट आहेत की नाही आहे. म्हणजे हा जो विश्लेषण आहे, या गोष्टीचा जे विश्लेषण आहे, बाबासाहेब जेव्हा या गोष्टींची मांडणी करतायत की जातीगत आधारावर जे आहे बुद्धिस्ट कंट्रीज जे आहे आपल्या मदती करता येतील असं आपल्याला होताना दिसत नाही. म्हणजेच आपण पूर्णपणे न बुद्धिस्ट होऊ शकलो ना पूर्णपणे जे आहे आपण हिंदू होऊ शकलो. म्हणजे या प्रकारच्या ड्युएलिटीमधून जर का आपल्याला बाहेर निघायचं असेल, जर का आपल्याला बाहेर पडायचं असेल, तर बाबासाहेबांनी सांगितलेली जे विचारधारा आहे ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. म्हणजेच काय आहे, बाबासाहेब म्हणायचे की ज्यापर्यंत तुमच्यामध्ये रॅशनॅलिटी येत नाही, तार्किकता येत नाही, ज्यापर्यंत तुमच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन येत नाही, या दोन्ही गोष्टी ज्या आहे दोन्ही गोष्टी ज्या आहे जर आपण आत्मसात केलं तरच आपण या समाजामध्ये इक्वॅलिटी, लिबर्टी आणि फ्रॅटर्निटी या प्रकारचे मानवी तत्व रुजवू शकतो आणि हाच आधार बनेल. आणि त्यानंतरच जे आहे बाबासाहेबांनी जो जाती व्यवस्था तोडण्याची जी चळवळ चालवली आहे त्याला आपण सक्सेसफुल करण्यामध्ये म्हणजे यशस्वी होऊ असं मला वाटतं. मला वाटतं आयुष्यमान वसंतरावजी धनविजय यांना अशी सूचना करतो आहे की त्यांनी आपलं अध्यक्ष भाषण करून विचार आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांच्यातला दुरावा जो आहे हा समाप्त करावा. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, प्रज्ञासूर्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव आज दिनांक 13/4/2022 या शिर्डीनगर परिसरात आयोजित केलेला आहे. त्यानिमित्तानं मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि पुढील भाषणाला थोडक्यात सुरुवात करतो. मी काही जास्त वेळ घेणार नाही. प्रज्ञाशील करुणा यांची शिकवण देणारे महाकारुणी तथागत बुद्ध महर्षी शाहू महाराज, शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता महात्मा फुले ही पदवी महात्मा फुल्यांना का मिळाली याच्याबद्दल मी थोडक्यात सांगतो की ज्या महात्मा फुलेंनी या भारतामध्ये शिक्षणाची मुहूर्तमेढ गाळली, त्याचप्रमाणे आपल्या स्वतःच्या पत्नीला सुशिक्षित करून मुलींची सर्वप्रथम शाळा पुण्यामध्ये काढली आणि आज या स्त्रिया आजपर्यंत सुशिक्षित झालेल्या आहेत. सर्वांना समान संधी, समान विचारमन सगळीकडे फिरण्याची या ठिकाणी संधी मिळाली आहे. ती महात्मा फुलेच्या सावित्रीबाईच्या फुलेच्या प्रेरणेतून मिळालेली आहे. त्याचप्रमाणे महात्मा फुले यांनी आपल्या स्वतःच्या हौदाचं पाणी सार्वजनिक करून या संपूर्ण मानव जातीला जीवनदान दिलं असं म्हणायला काही हरकत नाही आणि त्या तारखेपासून त्यांना महात्मा ही पदवी उपाधी देण्यात आली.
गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन. महात्मा ज्योतिबा फुले आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. सर्वांना जय भीम. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत धनविजे साहेब यांचे आभार आणि उद्घाटक बाळू घोडमारे आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाताई चहांदे आणि वार्ड क्रमांक 6 चे वार्ड मेंबर सुधाताई सेलोकर, वंदनाताई नगराडे आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इथे उपस्थित झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि सर्वांची उपस्थिती असल्यामुळे त्यांचे पण खूप खूप आभार. आणि आता हा प्रोग्राम संपलेला आहे आणि याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. धन्यवाद.